नमस्कार. कर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. कोपर दुतर्फा खार बंदिस्ती योजना वाहून निकृष्ट कामाचा आणखी एक बुरका फाटला. कणे येथील 9 कोटीच्या योजनेनंतर आता 6.25 कोटींचा कोपर खार बंदिस्तीची कोसळली. हजारो हेक्टर शेती धोक्यात. दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. कणे येथील सुमारे 9 कोटी रुपयांची खार बंदिस्ती योजना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि निकृष्ट कामामुळे वाहून गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. तक्रार आहे कामाच्या क्वालिटीबद्दल आम्ही एन्क्वायरी करण्यासाठी एक टीम अपॉइंट करतो, बाटोची टीम देतो आपण करून. त्यांनी जर सांगितलं की काम जे काही कमीपणा करत असेल तर ते तुम्हाला रेक्टिफाय करून घालावे त्याचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करून लक्षात घ्या. ते काम क्वालिटी झालं पाहिजे. कामामध्ये क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. लोकांचं जीवन सगळं याच्यात. तो जर बांध तुटला तर शेतीमध्ये वारंवार खारं पाणी येईल, त्यांना शेती करता येणार नाही. दुसरी गोष्ट, वारंवार गावामध्ये पाणी येईल, गावाशी त्यांच्या दररोज व्यवहारही त्यांना करता येणार नाही. त्याच्यामुळे काम जे बांधायचं ते एकदम मजबूत झालं पाहिजे. आणि ज्याच्यात जर काही अगोदरच्या कामामध्ये काही कमतरता असतील, काही काम जर त्यांनी खराब केलं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टवरती कारवाई झाली पाहिजे. तो प्रकार ताजा असतानाच आता कोपर दुतर्फा खार बंदिस्ती योजना वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सार्वजनिक निधी उधळपट्टी आणि निकृष्ट कामाचा आणखी एक नमुना उघड झाला आहे. सुमारे 4 किलोमीटर लांबीच्या या योजनेसाठी तब्बल 6.25 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या कामामुळे मूळ ठेकेदार स्वामी समर्थ पुणे येथील तात्या माने असून त्यांनी हे काम सब ठेकेदार संतोष बुरोडे यांच्याकडे दिल्याचे सांगितले जाते. त्याचसोबत बबन, गुलाबचंद आणि नवनाथ या स्थानिक ठेकेदारांनीही काम केल्याचे समजते. नियोजित आराखड्यानुसार खार बंदिस्तीचा पाया 12 मीटर रुंद, 4 मीटर उंच व वरचा माथा 3 मीटर तसेच 1 फूट मुरुम आणि 3 उघाड्या ठेवणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काम करताना अंदाजपत्रकाला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेषतः जोहे हद्दीलगतच्या भागात उघाड्याची रुंदी इस्टिमेट प्रमाणे न ठेवता अधिकाऱ्यांच्या संगणमताने जाणीवपूर्वक निकृष्ट आणि दर्जाहीन काम करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या निकृष्ट कामाचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला असून खार बंदिस्ती फुटल्याने 2.5 ते 3 हजार हेक्टर भात शेती धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणातील संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच खार बंदिस्तीचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने पुन्हा करण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जोहे गावचे माजी सरपंच काशीनाथ पाटील यांनी केली आहे. अन्यथा खार भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एकामागून एक कोट्यावधी रुपयांच्या खार बंदिस्ती योजना पहिल्याच पावसात वाहून जात असताना या कामांवर देखरेख करणारे अधिकारी नेमके काय करत होते असा संतप्त सवाल आता शेतकरी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने दोषींना पाठीशी घालण्याऐवजी कठोर कारवाई करून सार्वजनिक पैशाची उधळपट्टी थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी कर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.